और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। पावसाने उसंत घेऊन आठवडा उलटला तरी देखील कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवर अद्यापही खड्डे कायम असून रस्त्यांवरील या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झालेत। केडीएमसी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासन लक्ष देत नसल्यानं अखेरच काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांनी आमरण उपोषणाला सुरुवात करत कल्याण पूर्वेतील न्यू गोविंदवाडी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडं लावत या रस्त्याला अभिनव गोयल आयुक्त मार्ग असं नामकरण करत अनोखं आंदोलन केलंय। प्रभाग क्रमांक 45 कचोरे येथील रस्ते दुरुस्तीसाठी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांनी पत्र दिलं होतं। या रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झाली आहे। रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे देखील आहेत। अशा परिस्थितीत नागरिकांना, लहान मुलांना, वयोवृद्ध लोकांना येण्या-जाण्यास त्रास होतोय। तसेच वाहन चालकांना देखील त्रास होत आहे। याच रस्त्याच्या बाजूला 2 शाळा आहेत। या शाळेतून इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी शाळेत येण्या-जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात। आजारी असलेल्या रुग्णांना तसेच गर्भवती स्त्रियांना हॉस्पिटलमध्ये नेताना अशा रस्त्यांवर दुर्घटना होऊ शकते। गणपती आणि नवरात्री हे सण देखील येऊन गेले, आता दिवाळी येईल, परंतु पत्र देऊन देखील नागरिकांसाठी रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांनी आमरण उपोषण सुरू केलं असून पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ रस्त्यांवरील या खड्ड्यांमध्ये झाडं लावत या रस्त्याला अभिनव गोयल आयुक्त मार्ग असं नामकरण केलंय। प्रशासनाने याची दखल न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खान यांनी दिलाय। आज पत्रीपूर ते न्यू गोविंदवाडी जो रस्ता आहे त्याचं आम्ही नामकरण केलं आहे। ते कमिशनर आहे आमचे, त्यांचं नाव दिलं आहे रस्त्याला, कारण इथे यायला जायला एवढा त्रास होतो। इथे आजूबाजूला शाळा आहे, 2 शाळा आहे आणि ते लहान लहान मुले त्यांना यायला जायला तर पाणीमध्ये जायला लागतो आणि ते जो गाडी बिडी येतात त्यांना पण खूप त्रास आहे, कमरेचा त्रास आहे, पायामध्ये त्रास होतो आणि वारंवार आम्ही पत्र देऊन केडीएमसी काही ऐकत नाही। एक करोड रुपयाचं टेंडर काढतात पण ते पैसे कुठे जातात हे भ्रष्टाचार आहे। आज जर याच्यामध्ये अवॉर्ड द्यायला काढला ना आपण तर आपला केडीएमसी मध्येचा नंबर 1 अवॉर्ड येईल भ्रष्टाचारमध्ये। तर आम्ही आता नाव दिलं आहे, जर आता पण हे रस्ता नाही केला तर मी याच्या पुढे तीव्र आंदोलन करणार, पूर्ण रस्ता बंद करणार। आता मी आमरण उपोषणाला बसलो आहे, पण हे झाडचं नावकरणचं काम करायचं होता म्हणून मी इथे आलो आणि कमिशनरचं नाव दिलं आहे। आता मी परत उपोषणाला बसणार आहे। जर हे लोकांनी रस्ता नाही बनवला लवकरात तर मी याच्यात तीव्र आंदोलन करणार। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।